हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेच्या हातातील 2 तोळे वजनाचा सोन्याचा गोट अज्ञातांनी लंपास केला। याबाबत अजय सूर्याजी पाटील यांनी सोमवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पाटील यांच्या आई शालन सूर्याजी पाटील यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते। त्यावेळी त्यांच्या अंगावर सोन्याची कर्णफुले, पाटल्या, वेल आणि गोट होते। डावा हात सुजल्याने नातेवाईकांनी त्यांच्या हातातील 2 तोळे वजनाचा गोट काढता आला नाही। उर्वरित सर्व दागिने उपचारादरम्यान काढून घेतले। प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाला। मृतदेह ताब्यात घेताना फिर्यादी पाटील यांना आईच्या हातातील सोन्याचा गोट दिसला नाही। याबाबत त्यांनी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली, मात्र त्यांच्याकडून योग्य उत्तर मिळाले नाही। वारंवार विचारणा करूनही 1,20,000 रुपये किमतीचा गोट मिळत नसल्याने त्यांनी अखेर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। याबाबत हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांशी चौकशी केली जाईल अशी माहिती जुन्या राजवाडा पोलिसांनी दिली। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।